सर्वांना हरिओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नवविधा भक्तीपैकी पहिल्या 3 भक्तींचा आपण अभ्यास केला. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती आणि स्मरण भक्ती. त्यानंतर 4था प्रकार आहे भक्तीचा 4था प्रकार, पादसेवन भक्ती. शब्द संस्कृत आहे. पाद म्हणजे पाय, चरण, त्याची सेवा कशी करायची त्याविषयी ही भक्ती आपल्याला माहिती सांगणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. चरण सेवा करायची ती कोणाची? अर्थातच सद्गुरूंची. म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे, सद्गुरु कृपेविण काही भव तरणोपाय नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावी. सद्गुरूंच्या कृपेशिवाय आपल्याला भवसमुद्र तरून जाता येणार नाही. म्हणून आपण सद्गुरूंच्या पायाची सेवा करण्याची तातडी करावी. या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावी. श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण या 3 भक्तींचे निरूपण झाल्यानंतर परमार्थ बुद्धीला शिक्कामोर्तब करण्याचा ज्यांच्याकडे परमात्म्याने अधिकार दिला आहे त्या सद्गुरूंची सेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती. सद्गुरू जीवनामध्ये आवश्यक आहे, व्यवहारामध्ये गुरु आवश्यक आहे, तसा परमार्थामध्ये सद्गुरू आवश्यक आहे. मग गुरु आणि सद्गुरूमध्ये फरक काय? सद्गुरू जे असतात ते आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतात, सत्याच्या मार्गाने चालायला शिकवतात आणि सत्यापर्यंत घेऊन जातात. मग सत्य काय? अर्थात सत्य म्हणजे परमात्मा आहे. म्हणून त्यांनाच सद्गुरू म्हणायचं, जे आपल्याला सत्याच्या मार्गाने सत्यापर्यंत घेऊन जातात. आणि त्यामुळे सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे, असा एक अभंग आहे. रामकृष्ण इत्यादिकांनी सुद्धा गुरु वाचून जिने विफळ, जिने म्हणजे जगणे, गुरुशिवाय जगणे निष्फळ आहे, हे तत्त्व शिकवण्यासाठी गुरु अनुग्रहाचा लाभ जोडला होता. म्हणजे त्यांनीसुद्धा गुरूंकडून अनुग्रह घेतला होता. ज्ञानोबारायांची आपल्या निवृत्तीनाथांविषयी आणि नाथ महाराजांची आपल्या जनार्दन स्वामीविषयी केवढी अपरंपार भक्ती होती हे त्यांच्या ग्रंथावरून कोणालाही सहज समजू शकेल. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गीतेतल्या आचार्योपासनं या पदावर जे परमदिव्य भाष्य केले आहे ते प्रत्येक गुरुभक्ताने आपल्या हृदय कमलात, हृदय पटलेलावर कोरून ठेवावी. ज्ञानोबांची गुरुभक्ती या ठिकाणी पूर्णपणे विकसित झालेली आहे. गुरु वाचून गती नाही असे शास्त्र सांगते आणि शास्त्राप्रमाणे संतही आपल्याला ते सांगतात, गुरु वाचून जीवाला गती नाही. गुरुप्रसाद कशाने जोडायचा हा महत्त्वाचा विषय आहे. समर्थांनी दासबोधामध्ये गुरुनिश्चय, गुरुलक्षण, शिष्यलक्षण, उपदेशलक्षण, बहुधा ज्ञान लक्षण आणि शुद्ध ज्ञान निरूपण असे 6 विषय मांडलेले आहेत.
ते आपल्याला नीट वाचन केल्याशिवाय, त्याचे मनन केल्याशिवाय, गुरुप्रसाद गुरुकृपा जोडून आपल्याला काय साध्य करायचे हे कळणार नाही. सद्गुरुविना ज्ञान काही सर्वता होणार नाही. जरा सिद्धांत आहे तर तो सद्गुरू तरी कसा असला पाहिजे हा निर्णय प्रथम झाला पाहिजे. जगामध्ये दांभिक, लबाड, ढोंगी, ठग फार आहेत. नुसता गुरुपणा अंगावर घेणारे दांभिक आणि विचार न करता वाटेल त्याच्या नादी लागणारे भोळसट यांनी आपला समाज बुजबुजलेला आहे. खरा गुरु, खरे ज्ञान, खरा शिष्य, खरा मोक्ष आणि खरे भजन यांचे यथार्थ ज्ञान ज्याला झाले आहे असे विचारवंत आणि श्रद्धावंत फारच थोडे आहेत. गुरु पाहता लक्ष कोट्यानुकोटी. आपण हे असे गुरु मोजायला गेलो तर कोट्यानुकोटी गुरु आपल्याला सापडतील. आपला अहंभाव शिष्याला शिकवणारे, शिष्याच्या धनावर डोळा ठेवणारे, मंत्रतंत्राच्या जाळ्यात शिष्याला अडकवून त्याच्या भोळसटपणावर आपला उदरनिर्वाह करणारे, शिष्य शाखा वाढवून, शिष्य परंपरा वाढवून अनाचाराला पोसणारे, स्वतः बद्ध असून बद्धांना मुक्त करण्याचा आव आणणारे, भजन मार्ग मोडून, शास्त्रमर्यादा तोडून, वाटेल ते नियम घालून देऊन शिष्यांना आपल्याबरोबर भ्रष्ट करणारे असे भोंदू गुरु गल्लोगल्ली पसरले आहेत. आणि मोठी दुःखाची गोष्ट अशी आहे की अशा दांभिकाच्या जाळ्यात हजारो भाविक लोक गुंतून खऱ्या स्वहितापासून अगदी लांब लांब जात आहेत. सद्गुरू परमात्मा आणि आपण, सद्गुरू परमात्मा आणि आपण या तिघांचा एकांत करणारा सद्गुरू पाहिजे. वासना नदी महापुरात बुडून ग्लानी करणाऱ्या शिष्याला तारणारा, देवभक्तांचा एकांत करणारा, ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाने मायारूपी अंधकार दूर सारणारा, निर्भीड, निरीच्छ, निर्मम, निस्संदेह पदावाप्तीने नित्य आत्मसुखात लोळणारा, अपरोक्ष अनुभवापुढे त्रिभुवन विभव संपत्ती गवता समान लेखणारा, ईश्वरतुल्य किंबहुना ईश्वराचा मूर्त अवतार असा समर्थ आणि दयाळू सद्गुरू मिळाला पाहिजे. पदार्थ ज्ञानाचा आणि आदिभौतिक शास्त्राचा बडीवार सांगणारे भाट जे आहेत ते गुरुच नव्हेत. गुरुचे अनेक प्रकार आहेत. मंत्रगुरू, यंत्रगुरू, तंत्रगुरू, राजगुरू, वस्ताद गुरु, विद्यागुरू, कुळगुरू इत्यादी गुरु हे सद्गुरू नाहीत. 14 विद्या 64 कला शिकवणारे ते गुरु खरे, पण ते सुद्धा सद्गुरू नाही. योगाची तालीम देणारा योगगुरू, योगाची तालीम देणारा योगगुरू, गायत्री मंत्राचा उपदेश करणारा, वेदविद्या आणि धर्मशास्त्र शिकवणारा, फार काय आई, बाप, आचार्य या सर्वांपेक्षा सद्गुरू जो आहे तो निराळाच आहे. मोक्षदाता सद्गुरू तोच जो आपल्याला सत्वस्तूची प्राप्ती करून देतो. म्हणून म्हटलं, जो सत्याची प्राप्ती करून देतो तो सद्गुरू. आणि दुजेपणाला न स्पर्शणाऱ्या, द्वैताला न स्पर्श करणाऱ्या गुरुपदाला जो आपल्याला पोचवतो त्याला सद्गुरू म्हणावे. अनुभव तोची गुरुराव ऐक्यरूपे असे समर्थ सांगतात. स्वरूप, स्वस्वरूप हाच देव हे गुरुपद आणि स्वस्वरूप स्थिती अखंड अनन्यपणाने भोगणे हेच अखेरचे पादसेवन. आपण पादसेवनचा अर्थ ऐकला, गुरूंची चरणसेवा करणे. तो शब्दशः अर्थ आला, पण त्याचा खरा अर्थ काय? स्वस्वरूप हाच देव
हे गुरुपद आणि स्वस्वरूप स्थिती अखंड अनन्यपणाने भोगणे याला म्हणतात पादसेवन. अखंड स्थितीचा अनुभव आणून देणारा सद्गुरू आपला अधिकार सिद्ध झाला की बसल्या जागी येऊन कृपा करतो. सद्गुरू शिष्याला शोधत येतात. शिष्याने कुठेही जायची आवश्यकता नाही. सद्गुरू त्याला शोधत येतात. पण आपली तशी अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आंबा जो आहे तो जेव्हा लागतो पहाडाला तेव्हा पोपटाला बोलायला लागत नाही. पोपट त्याला शोधत आपोआप येतो. त्याप्रमाणे शिष्याला शोधत सद्गुरू येतात. बसल्या जागी आपल्यावर कृपा करतात. म्हणून प्रत्येकाने प्रथम आपली आध्यात्मिक योग्यता, विवेक, वैराग्य इत्यादी साधनांनी वाढवली पाहिजे. गुरुशिवाय सोय नाही याचा अर्थ प्रत्येकाने हवा तो गुरु करावा असा त्याचा अर्थ नाही. जसा सद्गुरू त्याप्रमाणे त्याचा शिष्य देखील सत्शिष्य असला पाहिजे. सत्शिष्य असेल तर आपल्याला सद्गुरू कृपा करतात. गुरुपेक्षा देव मोठा नाही आणि दुजा नाही हे ओळखून भावणारा सत्शिष्य तयार झाला की गुरु दूर नाही. शिष्यत्व कठीण आहे, गुरुत्व दुर्लभ नाही. शिष्यत्व कठीण आहे, गुरुत्व दुर्लभ नाही. गुरुला सर्वस्व वाहण्याची तयारी पाहिजे. तैसे सबाय आपुले, माऊली सांगतात, तैसे सबाय आपुले जेणे गुरुकुळी ओपिले, आपण अपे केले भक्तीचे घर. आता आपले सबाह्य म्हणजे काय? घर, दार, द्रव्य यांना सद्गुरू भुकेलेले नाहीत. त्यांना हाव नसते, अपेक्षाही नसते. ही सर्व सद्गुरूंची आहेत. मी त्यांचा बंदा आहे, मी त्यांचा सेवक आहे, ही भावना आपल्या मनात पाहिजे. माझे घर, माझे दार, माझे द्रव्य, माझी संपत्ती, माझं वैभव हे सर्व सद्गुरूंचं आहे आणि मी त्यांचा सेवक आहे, बंदा आहे, दास आहे, अशी भावना आपल्या मनात पाहिजे. पण आपले सर्वस्व अर्पण करणे म्हणजे तरी काय? तर ज्या 36 तत्वांचा आपला ध्येय आहे, ज्या 36 तत्वांचा आपला ध्येय आहे त्यावरची आपलेपणाची बुद्धी सोडून देणे याला म्हणतात सर्वस्व अर्पण करणे. संसारावर तिलांजली देऊन अहमभावापासून देहघरापर्यंत सर्व संसार परमात्म्याच्या म्हणजे सद्गुरूंच्या पायी वाहणे, सद्गुरूंच्या चरणकमला वाहणे आणि आपण विवेकाने मुळीच शिल्लक न राहणे हीच सद्गुरूंची सेवा आहे. पूजा हीच, उपासना हीच, भक्ती हीच, ज्ञान हेच, मोक्ष हेच आणि याची अखंड धारणा याला म्हणतात निष्काम कर्म. सद्गुरूपदी अनन्यपण हेच पादसेवन. वेगळेपणाने राहणे हेच पाप आहे आणि अखंड एकात्म उपभोगणे ही सद्गुरूंची सेवा आहे. ही स्थिती प्राप्त करून देणारा सद्गुरू तोच मूर्त भगवंत आहे. खरं तर सद्गुरू आणि देव भगवंत यांच्यात जराही फरक नाही, तिळमात्र फरक नाही. म्हणून म्हटलेलं आहे एके ठिकाणी, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाची प्रतिमा वेगळी, संतांची वेगळी, पण एक फक्त निमित्त आहे. नाहीतर देवतेच संत आहेत आणि संत ते देव आहेत. म्हणून देवामध्ये आणि संतामध्ये काही फरक नाही. सत्वस्तू दाखवी सद्गुरू. डोळ्यांना न दिसणारी, कानांना ऐकू न येणारी, स्पर्शेंद्रियांना न समजणारी, मनाला आकलन न होणारी, बुद्धीला न सापडणारी वस्तू सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त होते. परंतु वस्तूचे पाहणे म्हणजे काय ते आपल्याला कळले पाहिजे.
वस्तूची होऊनी राहणे, वस्तूची होऊनी राहणे, ऐसे वस्तूचे पाहणे. वस्तू पाहणे म्हणजे पूर्वी अवस्तू विसरून गेले पाहिजे. मी माझे हा जो संघ आहे आमचा अत्यंत दृढ झाला आहे, तो निश्चय तुटल्या वाचून मी आणि माझे हे बंधन तुटल्याशिवाय वस्तुरूप होऊन वस्तूला पाहणे साधणार नाही. इथे वस्तू म्हणजे संसारातली नाही, तर ती परमवस्तू आत्मवस्तू म्हणजे परमात्म तत्व. घर दार स्त्री पुत्र देह वासना मन बुद्धी अहंकार इथपर्यंत सर्वांना, सर्व देहांना, सर्व अवस्थांना, सर्व कल्पनांना आपलेपणाच्या भावनेने आम्ही घट्ट धरले आहे. तोच संघ आहे आणि तो संघ आपल्याला बंधनात टाकतो. तो संघ भावनेनेच सुटला की आम्ही वस्तुरूपच आहोत, म्हणजे परमात्मा स्वरूप आहोत. कल्पनेने बांधलेला जीव कल्पना सुटली की वस्तूच आहे. आत्मनिवेदन ते हेच आहे. पिंड ब्रह्मांडाचा निवाडा झाला आणि त्या तत्वात आपण कोठेच नाही हे कळले म्हणजे आत्मनिवेदन होते. संगत्याग, विधेयस्थिती, अलिप्तपणा, सहस्थिती, उन्मनी आणि विज्ञान हे सप्तरूप एकरूप आहेत, त्याचा विचार झाला पाहिजे. हे शब्द निसंगपणाचे पर्यायी शब्द आहेत. संग म्हणजे काय? संग म्हणजे संसार आणि निसंग म्हणजे मोक्ष. संग म्हणजे प्रवृत्ती, मोह, लोभ, माया आणि निसंग म्हणजे निवृत्ती म्हणजे मोक्ष. संग त्यागाशिवाय वस्तुरूपता, स्वरूपता किंवा आपल्याला अनुभव नाही. वस्तू संग त्यागे विन येना अनुभवासी असे म्हटलेले आहे. अनुभव घेता संग नाही, संग त्यागा वाचून अनुभव नाही, असा एक अनुभव सांगितलेला आहे. संग त्याग, अनुभव, निवेदन, वीर्यस्थिती इत्यादी नावे ही समाधानाची संकेत वचने आहेत. म्हणजे समाधानाचे स्वरूप आपल्याला काही अंशात दाखवणारे आहेत. खरा अनुभव, खरे समाधान हे कोणालाही शब्दांनी दाखवता येणार नाही. सकळ काही पादसेवने उमजव लागे, सकळ काही पादसेवने उमजव लागे. बहुधा सर्वच अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे. म्हणूनच सद्गुरूंचे पाय धरावे. प्रगट असोनी नसे, प्रगट असोनी नसे, गौप्य असोनी भासे. भासा अभासाहून, भासा अभासाहून स्वरूप वेगळे आहे आणि गुरूंनी दाखवल्याशिवाय ते आपल्याला दिसणार नाही. तो मार्ग केवळ गुरुगम्य आहे. म्हणजे गुरूंना अनन्य शरण गेल्यानंतरच आपल्याला त्या मार्गाचं ज्ञान होणार आहे. म्हणजे गुरु दाखवेल तर किंवा आपण गुरु होऊ तरच तो मार्ग दिसणार आहे. हा जो मार्ग आहे तो गुप्त आहे आणि निस्संदेह निर्भेळ सत्य केवळ तेथेच आहे. तिथून आपण पाहिले तर वेदशास्त्र, विचार, गुरु उपदेश, योगज्ञान, भक्ती कर्मादी साधने ही सर्व पूर्वपक्षात येतात. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती या तीनही प्रचितींनी स्वस्वरूप प्राप्य आहे. म्हणजे आपण प्राप्त करून घेऊ शकतो. ध्येय किंवा लक्ष्यवस्तू आपण होऊन राहावे. शास्त्रांनी स्वरूपच प्रतिपादित केलेले आहे. भगवंताचे स्वरूप शास्त्रांनी प्रतिपादित केलेले आहे. गुरु आपल्याला तेच दाखवित आहे. पण त्याच्या पुढची पायरी महत्त्वाची आहे. आत्मप्रचिती. आपल्याला देखील
गुरूंनी दाखवलेली जी आहे सद्वस्तूचे ज्ञान, त्याची आपल्याला प्रचिती येत असते. असा त्रिवेणी संगम झाला. गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती, आत्मप्रचिती याला म्हटलेला आहे त्रिवेणी संगम. असा झाला त्रिवेणी संगम म्हणजे गंगेत घोडे न्हाले. स्वरूप साधने असाध्य आहे. अभ्यासिता येत नाही, कारण ते सहज आहे. तरी ते सहज स्वरूप अशा महंतांच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या चरणसेवे वाचून प्राप्त होत नाही, असा सर्व श्रेष्ठांचा, संतांचा अनुभव आहे. सद्गुरू प्रसाद योग्यता मिळवण्याच्या प्रयत्नात मुमुक्षूंनी तत्पर असावे. श्रवण, कीर्तन, नामस्मरण या तीनही भक्तींचा पूर्वाभ्यास दृढ झाला की मग सद्गुरू कृपा करतात, हे निश्चित आहे. देव, ब्राह्मण, महानुभाव यांचा आपण सहवास करावा. त्यांच्या संगतीने हृदय निर्मळ करावे. नामाचा अखंड ध्यास लावून घ्यावा, म्हणजे योग्यता सिद्ध होतात. बसल्या जागी परमात्मात सद्गुरू रूपाने येऊन आपल्याला कृतार्थ करतील, यामध्ये जराही संशय नाही. गुरुप्रसाद झाल्यानंतरच गुरूंची सेवा होते. भागवतामध्ये पादसेवन म्हणजे भगवत चरणाची सेवा याविषयी लिहिलेले आहे. देव असो, असुर असो, मनुष्य असो, यक्ष असो किंवा गंधर्व असो, तो जर मुकुंदाच्या चरणाचे ध्यान करील तर माझ्यासारखे त्याचे कल्याण होईल, असे प्रल्हादाने भागवतात म्हटलेले आहे. हंस म्हणजे सारासार विचार करणारे पुरुष. योगाभ्यासाचा कष्टसाध्य मार्ग आणि कर्माचा अभिमान वाढवणारा मार्ग, हे दोन्ही मार्ग सोडून हे नारायणा तुझ्यात आनंदप्रद चरणकमलाची सेवा करतात, असे भगवंताचा लाडका भक्त उद्धवाने म्हटलेले आहे. असं हे चौथी भक्तीचा आहे महत्त्व. सारांश काय? हा जो प्रकार आहे पादसेवन म्हणजे नेमकं काय, आपण सारांशपणे ऐकूया. पादसेवन म्हणजे काया वाचा मनाने, विनयाने म्हणजे नम्रतेने सद्गुरूंचे चरण वंदावे, म्हणजे सद्गुरूपदी अनन्यपणे राहावे. संसार तरुण जाण्यासाठी सद्गुरूशिवाय उपाय नाही. ज्ञानाची प्राप्तीसुद्धा सद्गुरू वाचून नाही. म्हणून गुरुचरणांची सेवा करावी. जी सद्वस्तू, चितवस्तू, आत्मवस्तू आपल्या दृष्टीला दिसत नाही, मनालाही भासत नाही, अहमपणाच्या नाशाशिवाय अनुभवाला येत नाही, तिची प्रचिती म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव सद्गुरूच करून देतात. म्हणून त्यांची चरणसेवा करावी. संगत्याग, शरणता, विधेयीपणा, अलिप्तता, सहस्थिती, उन्मनी स्थिती, विज्ञान आणि त्यांची एकरूपता आपल्याला सद्गुरूच समजावून सांगतात. वेदाचे ज्ञान देखील आपल्याला सद्गुरू देतात. अनुभव हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वेगळा असतो, पण तो आलेला अनुभव कोणीही सांगू शकत नाही, शब्दात वर्णन करू शकत नाही. कारण का अनुभव हा अनिर्वचनीय असतो. त्याचे स्वरूप गुरूच समजावून सांगतात. जे गुप्त आहे, गुरुगम्य आहे, ते सद्गुरूंच्या सेवेशिवाय आणि त्यांच्या कृपेशिवाय आकलन होत नाही. जो मार्ग आत पाहण्याचा आणि पाहता पाहता लक्षरूपच होऊन जाण्याचा आहे, जो मार्ग आत पाहण्याचा, बाहेर शोधण्याचा मार्ग नाही, भक्ती मार्ग, अध्यात्म मार्ग, परमार्थ हा आत पाहण्याचा मार्ग आहे. आणि आत पाहायला लागल्यानंतर पाहता पाहता आपण
स्वरूप स्थितीला जाऊन पोचतो आणि तिथला अनुभव आपण घेतो. ज्या ठिकाणी पाहणारा आत्मवस्तू पाहणारा, पाहिले जाणारे आणि पाहणे, ज्या ठिकाणी पाहणारा, पाहिले जाणारे आणि पाहणे हे त्रिपुटी एक येते, त्याचा अनुभव गुरुविना शक्य नसतो. जे स्वतःला अभ्यासिता येत नाही, म्हणजे ज्याचा आपल्याला स्वतःला अभ्यास करता येत नाही, जे साधनाने साधत नाही, ते तत्त्व सद्गुरू कृपेनेच आपल्याला आकलन होऊ शकते. म्हणून देव, ब्राह्मण आणि साक्षात्कारी संत ज्यांनी चितवस्तुता, आत्मवस्तुता, परमात्मा तत्त्वाचा किंबहुना परब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे, असे साक्षात्कारी संत आणि सद्गुरू यांचे पाय धरावे. याचा लौकिक अर्थ सोडून त्यांची सेवा करावी, त्यांचा अनुभव प्राप्त करून घ्यावा आणि त्यांचे चरण ज्या परमगतीचे प्रतीक आहे ती गती आपण प्राप्त करून घ्यावी, असं या चौथी भक्ती पादसेवन त्याचा मतितार्थ आहे. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.